दत्तांचं लाडकं असं जे रूप आहे ते आपण गोमातेमध्ये बघतो आणि जे जे दत्तांचे भक्त आहेत किंवा गुरु आहेत ते सगळेच गायीशीच कनेक्ट असतात. बरोबर. आणि जिथं गाय आहे तिथं सात्विकता आहे. हो. त्यामुळे आम्हाला दत्त हे दैवत असं कधी वाटलंच नाही. तो आमच्या घरातला एक सदस्यच आम्हाला वाटला. त्यामुळं लहानपणी माहिती नव्हतं की ही काहीतरी भक्ती असते किंवा आपण अध्यात्माचं काहीतरी करतोय. परंतु जेव्हा आम्ही दत्ताकडे बघायचो तेव्हा आम्हाला तो भाऊ वाटायचा, ते वडील वाटायचे, ती आई वाटायची, कधी कधी तो सखा वाटायचा. दत्त महाराज पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये आले. एकदा मी गोशाळेमध्ये गेले, तिथंच गुरुफटले, गायींच्या भोवती गुरुफटले आणि तिथेच माझं दत्ताचं जे ऊर्जा आहे ती सतत मला असं वाटायचं की माझ्या बरोबर आहे. तिथले सगळे कृष्ण मंदिरात जाण्याचा मला योग आला. म्हणजे 1300 वर्षापूर्वीचे कृष्ण मंदिर, 1200-1300 वर्षापूर्वीचे दत्त मंदिर. आज अनेक अशा गोशाळा आहेत जिथं प्रोफेशनली गोठ्यामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे गायी बांधलेल्या असतात, मध्ये जागा असते, तिथं बेड टाकलेले असतात आणि एका रात्रीच्या स्टेसाठी तिथं ते त्यांना तिथं झोपायला झोपवतात. ज्यांना गंभीर आजार आहेत ते. मग त्यांच्यामध्ये जो फरक होतोय, शारीरिक फरक असेल, मानसिक फरक असेल, तर हे आता हा व्यवसायामध्ये रूपांतर झालं. तर तुम्ही गाईला आरोग्य मागितलं ती देते. चांगली संतांजन तुम्हाला हवी असेल तर रोज फक्त देशी गाईचं दूध आणि तूप तुम्ही रोज घ्या. तुम्ही जेव्हा जेव्हा गोशाळेत जाल तिच्या पाठीवरून हात फिरवा आणि तिला सांगा, जी काही जबाबदारी मला दिली आहे ह्या युनिव्हर्सनी, त्या सृष्टीनं काहीतरी प्रत्येकाला जबाबदारी दिली, ते करण्याचं धैर्य दे मला. गोमूत्र इन्फेक्शन दूर करतात. म्हणजे तुम्ही जर बाहेर जाताय, प्रवास करताय, कुणी आपल्या अंगावरती खोकलंय, शिंकलंय, कुणाला ताप असतो, जे जे काही तुम्ही बाहेर किटाणू विषाणू घरी घेऊन येतो, तर आल्यावरती तुम्ही जर आंघोळ केलीत, पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आणि त्यानं जर आंघोळ केली तर कुठलंही इन्फेक्शन तुमच्या शरीरावरती राहत नाही. त्याला शेणी म्हणतो. कोऱ्या आहेत ज्या अग्निहोत्रासाठी वापरल्या जातात. ही तुम्ही फक्त हातात पकडा आणि तुम्ही मीटिंग डील करा. इतकं बॉडी तुमची शांत ठेवते, बॅलन्स ठेवते. तुम्हाला म्हणजे लक्षातच येणार नाही की आपण इतकं शांतपणे कसं बोलू शकतो. त्याच्यावर तूप टाका आणि त्याचा तुम्ही अग्नी प्रज्वलित करा. धूप करतो आपण. हो, धूप आहे, अग्निहोत्र आहे, पूर्ण तुमच्या घरातलं वातावरण शुद्ध करतो.